नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल संवादाची सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो आपल्याच भूतकाळात थोडं मागे घेऊन जाईल. आपल्याला लहानपणीचं ते जग आठवतंय का? असं जग जिथे गवतावरचा दवबिंदू एखाद्या चमकणाऱ्या हिऱ्यासारखा वाटायचा. अगदी आकाशात उडणारं फुलपाखरू पाहताना आपण श्वास रोखून धरायचो. आणि रात्री पडणाऱ्या स्वप्नांवर आपला गाढ विश्वास असायचा. तेव्हा प्रत्येक गोष्टीत एक जादू वाटायची. पण जसजसे आपण मोठे झालो तसतसं जबाबदाऱ्यांचं ओझं वाढलं. बरोबर. आणि कुठेतरी ती निरागसता, तो जादूवरील विश्वास हरवून गेला. आपण जगाकडे एका कोरड्या, व्यावहारिक आणि अनेकदा संशयी नजरेने पाहू लागलो. खरंय. पण जर आपण असं म्हटलो की ती जादू आजही अस्तित्वात आहे आणि ती खऱ्या आयुष्यात अत्यंत तार्किक पातळीवरही अनुभवता येऊ शकते तर नक्कीच हे खूप रंजक वाटतं. हा एक अत्यंत महत्वाचा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आजची ही चर्चा विशेष ठरते. आज आपण रोंडा बर्न यांनी लिहिलेल्या द मॅजिक या पुस्तकाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणार आहोत. म्हणजे हे केवळ सकारात्मक विचारांचा डोस देणारं एखादं सेल्फ हेल्प पुस्तक नाहीये. अजिबात नाही. तो 28 दिवसांचा एक अत्यंत शिस्तबद्ध आणि मानसिक पुनर्रचनेचा, ज्याला आपण मेंटल रिवायरिंग म्हणतो, असा प्रवास आहे, ज्याने जगभरातील लाखो लोकांच्या आयुष्यात ती हरवलेली जादू परत आणली आहे. आपण या प्रवासात कृतज्ञतेकडे एक सवय म्हणून नव्हे तर एक वैचारिक साधन म्हणून पाहणार आहोत. हो. या सखोल संवादाचं मुख्य ध्येय हेच आहे की या पुस्तकातील विचारांचा केवळ वरवरचा आढावा न घेता त्यामागील मानसशास्त्र समजून घेणे. अनेकदा रोंडा बर्न यांची ओळख केवळ द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका म्हणूनच दिली जाते. पण द मॅजिक या पुस्तकाची निर्मिती ज्या परिस्थितीतून झाली, ती पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय या पुस्तकाची खोली लक्षात येणार नाही. अगदी बरोबर. कोणत्याही पुस्तकाचा जन्म हा लेखकाच्या आंतरिक संघर्षातून होत असतो. रोंडा बर्न यांनी जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा त्या स्वतः एका अत्यंत कठीण किंबहुना अंधकारमय काळातून जात होत्या. त्या केवळ आर्थिक कर्जात बुडाल्या नव्हत्या, तर त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण होता. आणि त्यांचे अत्यंत जवळचे नातेसंबंधही दुरावले होते ना? हो. जीवन म्हणजे त्यांच्यासाठी केवळ एक थकावणारा, कधीही न संपणारा संघर्ष बनला होता. या अवस्थेत सकारात्मकतेचा विचार करणं हे कोणासाठीही जवळपास अशक्य असतं. हे ऐकून आश्चर्य वाटतं, कारण ज्या व्यक्तीने संपूर्ण जगाला सकारात्मक ऊर्जेचा आणि आकर्षणाच्या नियमाचा मंत्र दिला, तिची स्वतःची अवस्था इतकी विस्कळीत होती. हा एक मोठा विरोधाभास आहे. पण यामुळेच या पुस्तकाचा पाया अधिक भक्कम वाटतो. कारण हा विचार कोणत्याही सुखासीन परिस्थितीतून आलेला नाही, तर तो एका अत्यंत टोकाच्या संघर्षातून उभा राहिला आहे. बरोबर. आणि इथेच या प्रवासाला एक कलाटणी मिळते. याच नैराश्याच्या काळात त्यांना एका 2000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन आणि पवित्र ग्रंथातील एक गूढ वाक्य सापडलं. ते वाक्य शतकानुशतके अनेक लोक वाचत आले होते, पण त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना समजला होता. त्या एका गहाळ झालेल्या शब्दाच्या शोधाने रोंडा यांचं केवळ आकलनच बदललं नाही, तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आणि हाच विचार एका पद्धतशीर रूपात जगासमोर मांडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. आपण ते गूढ वाक्य नेमकं काय होतं यावर थोडी चर्चा करूया. नक्कीच. तो या संपूर्ण पुस्तकाचा पाया आहे. तो प्राचीन विचार असा होता की ज्यांच्याकडे आहे त्यांना अधिक दिले जाईल आणि त्यांच्याकडे भरपूर असेल, पण ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे जे काही आहे तेही काढून घेतले जाईल. हे वाचताना सुरुवातीला खूपच विचित्र वाटतं. हो ना? हे थोडं अन्यायी आणि पूर्वग्रह दूषित वाटत नाही का? समाजशास्त्रात ज्याला आपण मॅथ्यू इफेक्ट म्हणतो, जिथे श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब, तसाच काहीसा हा अर्थ भासतो. वरवर पाहता तसाच अर्थ निघतो आणि हाच गैरसमज हजारो वर्षे चालत आला. पण रोंडा बर्न यांनी यातील तो गहाळ झालेला शब्द शोधून काढला. आणि तो शब्द म्हणजे कृतज्ञता. बरोबर, ग्रॅटिट्यूड. आता जर आपण हा शब्द घालून ते वाक्य पुन्हा वाचलं तर अर्थाचा पूर्ण पैलूच बदलतो. ज्यांच्याकडे कृतज्ञता आहे त्यांना अधिक दिले जाईल, पण ज्यांच्याकडे कृतज्ञता नाही त्यांच्याकडे जे काही आहे तेही काढून घेतले जाईल. म्हणजे एका शब्दाने पूर्ण वाक्याचा संदर्भच बदलून टाकला. इथे भौतिक संपत्तीबद्दल बोलले जात नसून माणसाच्या वैचारिक आणि भावनिक अवस्थेबद्दल बोलले जात आहे. अगदी बरोबर. कृतज्ञता ही एक अशी मानसिक अवस्था आहे जी समृद्धीला खेचून आणते. आणि यामागे केवळ तत्वज्ञान नाहीये, तर एक अत्यंत भक्कम असा वैश्विक आणि मानसिक नियम आहे, ज्याला आपण आकर्षणाचा नियम म्हणतो. समान ऊर्जा समान ऊर्जेला आकर्षित करते. हो.
जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपण आपल्या अस्तित्वाची एक प्रकारची फ्रिक्वेन्सी एका सकारात्मक पातळीवर नेतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर सर आयझॅक न्यूटन यांच्या गतीचा तिसरा नियम इथे आपण एका रूपक म्हणून पाहू शकतो. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. एक्झॅक्टली. जर कृतज्ञता व्यक्त करणे ही जाणीवपूर्वक केलेली क्रिया असेल तर जीवनात समृद्धी, समाधान आणि शांतता प्राप्त होणे ही त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. हे एका शक्तिशाली चुंबकासारखं काम करते. हे तत्वज्ञानाच्या पातळीवर समजायला सोपे आहे, पण मानवी मेंदूच्या संदर्भात विचार केला तर पुस्तकात या सगळ्या सरावासाठी 28 दिवसांचा कालावधी का निश्चित केला आहे? आपण कृतज्ञता कधीतरी सणासुदीला किंवा कोणीतरी उपकार केल्यावर व्यक्त करतोच ना, मग सलग 28 दिवस हा सराव का? यामागे काही विशिष्ट कारण असावे? हा अत्यंत अचूक प्रश्न आहे. 28 दिवस सलग हा सराव करण्याचं मुख्य कारण म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी आणि आपल्या मेंदूची पुनर्रचना करणे. म्हणजे जुळ्या सवयी मोडणे. हो, मानवी मेंदूचा नैसर्गिक कल हा नकारात्मकतेकडे म्हणजे निगेटिव्हिटी बायसकडे जास्त असतो. ही आपली उत्क्रांतीची देणगी आहे. कारण धोके ओळखणे हे जगण्यासाठी महत्वाचे होते. अगदी बरोबर. त्यामुळे सतत तक्रार करणे, उणीवा शोधणे याचा एक पक्का रस्ता आपल्या मेंदूत तयार झालेला असतो. सलग 28 दिवस कृतज्ञतेचा सराव केल्याने आपण हा जुना रस्ता खोडून काढतो. आणि डोपामाइन आणि सेरोटोनिन या रसायनांचा वापर करून मेंदूत सकारात्मकतेचा एक नवीन रस्ता तयार करतो. हा सराव म्हणजे सुप्त मनाला दिलेले एक प्रकारचे कठोर प्रशिक्षण आहे. म्हणजे हा केवळ हवेतला विचार नाही, तर संज्ञात्मक पूर्वग्रह मोडण्यासाठी तयार केलेला एक मनोवैज्ञानिक कार्यक्रम आहे. हो, आणि हा 28 दिवसांचा प्रवास आयुष्यातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श करतो. त्यातला पहिला आणि सर्वात मूलभूत पैलू म्हणजे आरोग्याची जादू. आपण सहसा आपल्या आरोग्याकडे कसं पाहतो? आपण आरोग्याला केवळ आजाराचा अभाव एवढ्याच संकुचित अर्थाने पाहतो. जोवर आपल्याला काही दुखत नाही तोवर आपण शरीराचा विचारही करत नाही. अगदी बरोबर. पुस्तकातील दृष्टिकोन आपल्याला आरोग्याकडे पाहण्याचा एक अत्यंत सक्रिय मार्ग दाखवतो. आपण आपले पाय, जे आपल्याला आयुष्यभर सगळीकडे घेऊन जातात. आपले हृदय, जे दर क्षणी न थकता रक्तपुरवठा करत असते. आपले डोळे, ज्यांनी आपण हे अफाट जग पाहतो, त्यांचे कधी आभार मानतो का? जेव्हा आपण शरीराच्या या अवयवांबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपण शरीरातील तणावाची पातळी कमी करतो. ताण कमी झाल्याने शरीराची स्वतःला बरं करण्याची क्षमता वाढते आणि ऊर्जेचा सकारात्मक प्रवाह वाढतो. हे अनेक वैद्यकीय संशोधनांतूनही समोर आलं आहे. आरोग्य इतकाच मानवी आयुष्यात आनंदाचा आणि दुःखाचा दुसरा मोठा स्रोत असतो, तो म्हणजे आपली नाती. नातेसंबंधांची किमया कशी साधायची यावर पुस्तकात जवळच्या 3 व्यक्तींचे फोटो घेऊन त्यांच्यातील 5 चांगल्या गुणांबद्दल आभार मानण्याचा सराव सांगितला आहे. पण इथे मला एका गोष्टीवर चर्चा करावीशी वाटते. जर एखादं नातं खऱ्या अर्थाने खूप कठीण किंवा तणावपूर्ण असेल, तर त्यांच्यातील चांगले गुण शोधणं हे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही का? हा, संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण इथे उद्देश असा नाही की आपण चुकीच्या किंवा हानिकारक वर्तनाकडे दुर्लक्ष करावे. मग नक्की काय करायचं? इथे उद्देश हा आहे की आपण स्वतःचा कन्फर्मेशन बायस मोडावा. जेव्हा नात्यात तणाव असतो तेव्हा आपला मेंदू समोरच्या व्यक्तीच्या केवळ नकारात्मक गोष्टी शोधत असतो. आपण त्यांचे सगळे चांगले पैलू विसरून जातो. म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्यांच्या 5 चांगल्या गोष्टी शोधतो, तेव्हा आपण नात्यातील तो अत्यंत कटू आणि नकारात्मक दृष्टिकोन तटस्थ करतो. बरोबर. तक्रारीची जागा जेव्हा समजुतीने घेतली जाते तेव्हा कठीण आणि दुरावलेली नातीही सुधारण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण आपला स्वतःचा त्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शांत आणि संयत झालेला असतो. हा दृष्टिकोनातील बदल खरोखरच नात्यांना नवी दिशा देऊ शकतो. आता आपण मानवी जीवनाच्या आणखी एका अत्यंत कळीच्या आणि गुंतागुंतीच्या मुद्द्याकडे वळूया, पैसा. पैशांचे आकर्षण हा या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पण प्रॅक्टिकली विचार केला तर खिशात पैसे नसताना, आर्थिक चणचण असताना कृतज्ञ राहणे अत्यंत अवघड असते. जेव्हा समोर भरमसाठ बिलं असतात तेव्हा बिलावर पैसे मिळाल्याबद्दल धन्यवाद लिहिणे हे स्वतःची फसवणूक करण्यासारखं वाटत नाही का? ज्याला आपण आजकाल टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतो तसं. हा आक्षेप अगदी रास्त आहे आणि अनेकांना सुरुवातीला तो तसाच वाटतो. पण रॉन्डा बर्न अत्यंत ठामपणे सांगतात की तक्रार केल्याने गरिबी वाढते. यामागचं मानसशास्त्र समजून घेणं गरजेचे आहे. ते कसं? जेव्हा आपण पैशांची चिंता करतो किंवा बिलांबद्दल तक्रार करतो तेव्हा आपला संपूर्ण फोकस हा अभावावर असतो. आपण स्वतःला सांगत असतो की माझ्याजवळ पुरेसे नाही. पण जेव्हा आपण एखाद्या बिलावर धन्यवाद लिहितो तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की आपण कर्जात असल्याचा आनंद मानत आहोत. अगदी बरोबर.
त्याचा अर्थ असा आहे की आपण त्या सेवेची जाणीव ठेवत आहोत. म्हणजे विजेचं बिल आले तर याचा अर्थ महिनाभर आपल्याला प्रकाश आणि ऊर्जा मिळाली आहे. अन्न, शिक्षण, राहायला घर, लहानपणापासून आजवर ज्या गोष्टी मोफत मिळाल्या आहेत त्या सर्वांची आठवण करून कृतज्ञता व्यक्त करणे हा स्वतःच्या मनाला अभावाच्या मानसिकतेतून काढून समृद्धीच्या मानसिकतेत नेण्याचा जाणीवपूर्वक केलेला सराव आहे. हे स्पष्टीकरण अत्यंत मार्मिक आहे. पैशांकडे केवळ एक भौतिक कागद म्हणून न पाहता त्यातून मिळणाऱ्या मूल्याच्या रूपात पाहणे हा खऱ्या अर्थाने एक मोठा वैचारिक बदल आहे. यामुळे चिंतेची आणि भीतीची भावना कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि या सर्व प्रवासात दिवसभर सकारात्मक राहिल्यानंतर दिवसाचा शेवट कसा करायचा यावर मॅजिक रॉक ही एक अतिशय सुंदर संकल्पना पुस्तकात मांडली आहे. होय, मॅजिक रॉक रात्री झोपताना एक छोटा गुळगुळीत दगड हातात धरायचा आणि दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आठवून त्यातल्या सर्वात चांगल्या गोष्टीबद्दल मनापासून धन्यवाद म्हणायचं. यामागेही एक अत्यंत भक्कम विज्ञान आहे. झोपेच्या आधीची काही मिनिटे ही आपल्या सुप्त मनासाठी अत्यंत संवेदनशील असतात. त्यावेळी आपला मेंदू थीटा लहरींमध्ये प्रवेश करत असतो. जर आपण दिवसभराच्या चिंता, ताणतणाव आणि तक्रारी घेऊन झोपलो तर रात्रभर आपला मेंदू त्याच नकारात्मक ऊर्जेवर प्रक्रिया करतो. पण मॅजिक रॉकच्या सरावाने आपण जाणीवपूर्वक मेंदूला एक सकारात्मक विचार देतो, ज्यामुळे आपली झोप आणि दुसऱ्या दिवशीची सुरुवात दोन्हीही उत्तम होतात. या छोट्या छोट्या सवयींचा एकत्रित परिणाम हा खरोखरच खूप मोठा असू शकतो. या 28 दिवसांच्या सरावाच्या पलीकडे जाऊन पुस्तकात असे काही विचार आहेत जे आपल्याला आपल्या दैनंदिन जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लावतात. जर आपण यावर गंभीरपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या बहुतांश दुःखाचा आणि नकारात्मकतेचा मूळ स्रोत काय आहे, तर तो आहे गोष्टी गृहीत धरणे. टेकिंग थिंग्स फॉर ग्रँटेड. आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना इतकं गृहीत धरतो की त्यांचं मूल्यच आपण शून्य करून टाकतो. अगदी तंतोतंत. आणि याच संदर्भात पुस्तकात द मॅजिकल एअरबद्दल जे चिंतन केलं आहे ते आपल्याला अंतर्मुख करतं. आपण जन्मल्यापासून सतत श्वास घेत असतो, पण त्या हवेबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त करतो का? निसर्गाची ही मोफत आणि अखंड देणगी नसती तर आपले अस्तित्वच शक्य नव्हते. ज्या क्षणी आपण या मोफत मिळणाऱ्या प्राणवायूची जाणीव ठेवतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने या अथांग विश्वाशी जोडले जातो. आपला अहंकार गळून पडतो आणि आपण निसर्गाच्या विशालतेसमोर नतमस्तक होतो. आणि हाच कृतज्ञतेचा भाव निसर्गाकडून माणसाकडे वळवताना जादूची धूळ किंवा मॅजिक डस्ट ही कल्पना अतिशय भावस्पर्शी आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्यासाठी अनेक लोक काम करत असतात, ज्यांची आपण कधी साधी नोंदही घेत नाही. हॉटेलमधला वेटर, रस्त्यावरचा सफाई कामगार, डिलिव्हरी देणारा माणूस किंवा ऑफिसमधला शिपाई. या प्रत्येकाला आपण जेव्हा केवळ एक औपचारिक शब्द म्हणून नाही तर डोळ्यात डोळे घालून खऱ्या अर्थाने धन्यवाद म्हणतो तेव्हा आपण त्यांच्या श्रमाचा आणि त्यांच्या मानवी अस्तित्वाचा आदर करत असतो. होय, रॉन्डा बर्न यालाच त्यांच्यावर जादूची धूळ शिंपडणे असे म्हणतात. आपल्या एका खऱ्या कृतज्ञतेच्या शब्दाने त्यांच्याही आयुष्यातला तो क्षण उजळून निघतो. हे केवळ त्यांच्यासाठी चांगलं नसतं, तर ती सकारात्मक ऊर्जा, तो दिलासा आपल्याकडेही अनेक पटींनी परत येतो. आपण समाजाला अधिक संवेदनशील बनवण्याचा हा एक छोटा पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आणि या संपूर्ण वैचारिक प्रवासाच्या शेवटी एक अत्यंत कठीण पण तितकीच प्रभावी संकल्पना येते: मॅजिक मिरर आणि चुकांचं रूपांतर आशीर्वादात करण्याची पद्धत. आपण नेहमी जगातील इतर गोष्टींचे आभार मानू शकतो, पण स्वतःच्या चुका स्वीकारून स्वतःचे आभार मानणे हे सर्वात मोठं आव्हान असते. हे सर्वात कठीण आहे, कारण आपण स्वतःचे सर्वात कठोर टीकाकार असतो. आरशात पाहून स्वतःच्या डोळ्यात पाहणे आणि स्वतःचे आभार मानणे, स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार करणे, याने आतला संघर्ष संपतो. आणि चुकांबद्दल बोलायचे तर आपण नेहमी पश्चातापाच्या ओझ्याखाली जगतो, पण पुस्तकात असं सुचवलं आहे की आयुष्यातील एखाद्या मोठ्या चुकीतून आपण कोणते 10 चांगले धडे शिकलो हे शोधून काढा. जेव्हा आपण चुकीकडे एक शिकवण म्हणून पाहतो तेव्हा तो पश्चाताप एका आशीर्वादात बदलतो. आपली त्या चुकीतून मुक्तता होते. हा विचार माणसाला पूर्णपणे बदलून टाकतो. इथे मला सहज मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या जगप्रसिद्ध गाण्याची आठवण येते. हो, त्या गाण्यातला संदेशही तोच आहे की जर जगामध्ये कोणताही बदल घडवून आणायचा असेल तर आधी आरशातील व्यक्तीला बदलणं गरजेचं आहे. बाह्य जग हे आपल्या अंतर्मनाचेच प्रतिबिंब असते. आरशातील व्यक्ती शांत आणि कृतज्ञ झाली की जग आपोआप सुंदर आणि सकारात्मक दिसू लागते. अगदी यथार्थ. तर या सगळ्या सखोल चर्चेचा आणि द मॅजिक या पुस्तकाचा अंतिम वैचारिक निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष हाच आहे की आपण समृद्धी, आनंद आणि शांती नेहमी बाहेरच्या भौतिक जगात शोधत असतो.
पण ती बाहेर शोधण्याची गोष्ट नसून ती पूर्णपणे आपल्या आतल्या वृत्तीचा परिणाम आहे. तक्रार ही गरिबीचं लक्षण आहे, तर कृतज्ञता ही श्रीमंतीची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत आपण कृतज्ञतेचा एक सजग जीवनशैली म्हणून स्वीकार करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण कोणत्याही भौतिक सुखात समृद्धी अनुभवू शकत नाही. म्हणूनच हा संवाद ऐकताना आपण स्वतःला काही कठोर पण महत्त्वाचे प्रश्न विचारणे गरजेचे आहे. आज दिवसभरात आपण किती वेळा खऱ्या अर्थाने आणि मनापासून धन्यवाद म्हटले? आपण सतत आपल्याकडे जे नाही त्याची खंत करत आहोत, की आपल्याकडे ज्या अमूल्य गोष्टी आहेत त्यांचा उत्सव साजरा करत आहोत? आणि जाता जाता थॉमस लिओनार्ड यांच्या एका अत्यंत विचारप्रवर्तक उक्तीची आठवण होते. ते म्हणतात की आपण सगळे एका जादूच्या कांडीची वाट पाहत असतो, जी फिरवली की आपले सगळे प्रश्न सुटतील, सर्व दुःख दूर होतील. पण आपण हे विसरतो की खऱ्या अर्थाने ती जादूची कांडी आपण स्वतःच आहोत. फक्त त्या कांडीचा वापर करण्यासाठी आपल्याला कृतज्ञतेची ऊर्जा निर्माण करायला हवी. हा अत्यंत सुंदर विचार आहे. पण आजच्या या चर्चेच्या शेवटी एका नव्या आणि अधिक व्यापक दृष्टिकोनावर विचार करायला मला नक्की आवडेल. नक्कीच. जर आपण हाच कृतज्ञतेचा विचार एका व्यक्तीच्या पातळीवरून काढून संपूर्ण समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या पातळीवर नेला तर काय होईल? खूप मोठा प्रश्न आहे हा. कल्पना करा अशी एक समाज व्यवस्था किंवा आर्थिक प्रणाली जिचं मुख्य चलन हे एकमेकांशी असलेली जीवघेणी स्पर्धा, भौतिक अभावाची भीती किंवा साठेबाजी नसून कृतज्ञता हे असेल. जर व्यवसाय, सरकारे आणि मानवी समूह हे केवळ एकमेकांच्या योगदानाचा आदर करण्यावर आणि जे आहे त्यात वाढ करण्यावर आधारलेले असतील तर आपल्या जगाची रचना किती आमूलाग्र बदलेल. सततच्या असमाधानावर पोसल्या जाणाऱ्या आजच्या या आधुनिक व्यवस्थेवर कृतज्ञता हाच कदाचित एकमेव आणि अंतिम उपाय असू शकेल का? हा नक्कीच विचार करण्यासारखा आणि अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. अगदी खरंय. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा, कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, द मॅजिक हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.